मग त्याचं कॉन्ट्रॅक्टर असेल ना, त्याचा रूम वाईज. मग तुला माहिती आहे मला व्हिडिओ करत सवय. तू माझे व्हिडिओ बघतो का नाही? बघतो, तुम्ही यूट्यूब चॅनलवर टाकता. अंकित बरेच दिवसानंतर भेटला. हा माझा विद्यार्थी आहे, DBRTचा स्टुडंट. आता इथे अकाउंट सेक्शनला इंटर्नशिप करतोय. अंकित गोवर्धन इको विलेजला आहे. खूप दिवसानंतर भेटल्यानंतर बरं वाटलं. अंकितशी गप्पा मारताना खूप मजा येते. खूप गप्पिष्ट आहे. हे पण भारी माणूस आहे. इथे वेगवेगळ्या विषय त्याला माहिती असते. खूप त्याचं डीप नॉलेज आहे, स्टडी आहे. सर्चिंग करत असतो, सगळ्या विषयाची माहिती जाणून घेत असतो, प्रश्न विचारत असतो, उत्तरं शोधत असतो. अंकित पालेकर, नमस्कार. नमस्कार. छान आहे. हरे कृष्णा. आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे अशा प्रकारच्या एका स्क्वेअर पाईपवर केलं आहे आणि त्याच्यानंतर ते वेल्डिंगवर इथे बघू शकता तुम्ही विटांचं काम आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे वेगवेगळ्या वस्तू इथं वापरल्या जातात, ते बघायला मिळत आहे. अतिशय सुंदर असा एक तयार होईल नंतर. मंदिर परिसरही डेव्हलप होत आहे. गोवर्धन इको विलेजचा हा मंदिर परिसर. DBRTचा विद्यार्थी अंकित आता इथे अकाउंटला काम करतो. असे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी जॉब करतात. आता इथे मला 2 विद्यार्थी भेटले. गोवर्धन इको विलेज आमच्या गोवर्धन कौशल्य केंद्राच्या जवळच आहे. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. 1 वर्षाच्या DBRTच्या कोर्समध्ये आम्ही वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, शेती आणि फूड प्रोसेसिंग हे 4 कोर्स एकत्रित शिकवत असतो वर्षभर. आणि वर्षभर इंटर्नशिपला मुलं असतात. मंदिरचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता. सुरुवातीला छोटं असलेलं मंदिर आता मोठं होत आहे. गोवर्धन इको विलेजला काय आहे नेमकं की वृंदावन आहे. मिनी म्हणजे वृंदावन जे मुख्य वृंदावन आहे तसंच एक वृंदावन इथे छोट्या स्वरूपात छानसं असं 100, 150, 200 एकरमध्ये असेल. 200 एकरमध्ये हे जे वृंदावन आहे अतिशय हिरवळ असतं इथे.